हॅलो मैत्रिणींनो, आपण ही बाही बघा. तुम्ही बघू शकता मी बाही आखून घेतलेले काटाच्या मापानं, तर मार्किंग करून त्याच्यावरती असा गोलाकार देऊन घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर हे मी कटिंग करून घेतलेले पिसावरती बाही. तर आपल्याला बिना कॅनव्हसचं शिवून घ्यायचे. कॅनव्हस न लावता आपण डायरेक्ट पलटी करून ही ब्लाऊज बाही डिझाईन शिवून घ्यायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर खूप सुंदर अशी ही बाही डिझाईन आहे आणि एकदम 4 ते 5 मिनिटात होणारी ही बाही डिझाईन आहे. तर आपण आधी शिलाई मारून घेऊया. कपडा सव्वाच्या बाजूने ठेवायचा आहे आणि शिलाई करून घ्यायची, कारण आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. त्यासाठी सरळ बाजूनं कपडा ठेवून शिलाई करून घ्यायची. थोडे थोडे कट लावून घ्यायचे आणि पूर्ण अस्तर आपण बाहेर काढून घ्यायचे उलट्या साईडला. थोडं फिनिशिंग करून आपण बरोबर शिलाई करून घ्यायची. आपल्या आकारावरून अस्तर थोडे ॲडजस्ट करून पीस ॲडजस्ट करून आपण शिलाई करून घ्यायची बाजूनं, म्हणजे फुगे येत नाही, आपलं डिझाईन बरोबर बसून जाते. आता आपल्याला त्या पॅच आतमध्ये पॅच लावायचे फुलपाखरू बनवून. हे फुलपाखरू मी बनवून घेतलेले आणि अशा पद्धतीनं त्याच्यात ॲडजस्ट करून घ्यायचे आणि शिलाई लावून घ्यायची. तर खूप सोपी अशी बाही आहे. आता हे लग्नाचेच ब्लाऊज आहेत, लग्नासाठीचे. आता लग्नाचा सीझन असल्यामुळं खूप ब्लाऊज आहे, त्यामुळं मला व्यवस्थित व्हिडिओसुद्धा बनवता येईना. त्यामुळे जितकं होईल तितकं मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते एक एक डिझाईन. आता मी नवरीचा ब्लाऊज घेतलेला आहे शिवायला. खूपच ब्लाऊज आले शिवायला. मी एकटीच घरातलं काम उरकून बसते शिवायला. रोजचे 2च ब्लाऊज शिवते. डिझाईनचे असल्यामुळं ब्लाऊजला वेळ लागतो, त्यामुळं 2च ब्लाऊज शिवते, कारण डिझाईनच्या ब्लाऊजला थोडं सावकाश आणि व्यवस्थित शिवावं लागतं. त्यासाठी 2 ब्लाऊज मी शिवून घेते. तर ह्या ब्लाऊजला मी शिलाई किती घेतली असेल कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता मला किती घ्यावी ह्या ब्लाऊजची शिलाई, कारण बॅक साईड पण डिझाईन आहे. तुम्ही माझ्या चॅनेलला जाऊन बघू शकता. तर काट लावून मी बॅक साईड चौकोनी गळा केलेला आहे. तर खूप छान असा सिंपल पण खूप छान असा हा ब्लाऊज झालेला आहे. हे बघा, आपला ब्लाऊज बाही रेडी झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाही कशी